ही तुमची रूम. तुम्हाला काही हवं असेल तर शंभू दादांना हाक मारा, ते आणून देतील. गुड नाईट. अरे वा, मला जे हवं ते फक्त तुम्ही देऊ शकता. मगाशी घरातल्या प्रत्येकाला तुम्ही काही ना काहीतरी दिलत. मीच तेवढा राहिलो. मला काहीच देणार नाहीत तुम्ही. विसरताय तुम्ही मिस्टर विश्वजीत. मगाशी मी जी काही गिफ्ट दिली ना ती माझ्या घरच्या माणसांसाठी होती. पण तुम्ही इथे पाहुणे आहात. 2-4 दिवस आमच्याकडे राहाल आणि मग स्वतःच्या घरी निघून जा. रेवा, तुम्ही विसरताय. तुम्ही कितीही नाकारलं तरी या कुटुंबाचा मी एक भाग आहे. अनावरस असलो तरी कौशल्य देवींचा मुलगा आहे मी. पाहुणा बोलून या घरात आलो होतो, पण या घरातलाच झालोय मी. सो मिसेस रेवा सरनोबत, तुमच्याच घरातल्या रीतिरिवाजाप्रमाणे मी जे मागेन ते तुम्हाला द्यावं लागेल. मी जे मागेन ते द्याल ना तुम्ही? सरनोबतांकडे कोणी काही मागितलं आणि त्यांनी ते दिलं नाही असं आजपर्यंत घडलं नाही. मला सरनोबतांच्या वाड्यामधला हिस्सा हवाय. माझा हिस्सा. हो. मस्त फ्रेश वाटते आज रुमीला. हा, थोडं थकल्यासारखं झालंय, पण आज तुझ्या खेळामुळे पार्टी खऱ्या अर्थाने रंगली बघ. आऊसाहेबांसाठी सगळं केलं रे, पण मला एक कळत नाही, आज आऊसाहेब अशा काय वागत होते? अशा म्हणजे कशा? आजकाल त्या विश्वजीतचं प्रस्त काही जास्तच झालंय. आऊसाहेबांना त्याने बरं काय केलं, तो अचानक घरचा झाला. आऊसाहेब अशा वागत होत्या जसं तो त्यांचा कोणीतरी लागतोय. त्याला खाऊ काय घालत होत्या, त्याला जेवणाचा आग्रह करत होत्या. शेवटी त्याला राहायला पण लावलं त्यांनी इथे. पाहुण्यांशी असंच वागण्याची पद्धत आहे सरनोबतांची. आपणही इतरांसाठी काही केलं पाहिजे हे तुला कधी लक्षात येणार आहे रोमिला? मला नको काही कळायला. मला तर त्या विश्वजीतवर संशय आलाय. तो जेव्हापासून अनयच्या आयुष्यात आलाय तेव्हापासून अनय असा वागायला लागलाय जणू काही घरावर त्याचाच हक्क आहे. यात अनय आणि रेवाचा नक्कीच काहीतरी डाव असावा. आपल्याला सावध राहायला हवं. तुला काय वाटतं? झोपला? या मेघदत्तला आपल्या भविष्याची काही चिंताच नाहीये. पण मला बेफिकीर होऊन चालणार नाही. या विश्वजीतचं काय चाललंय मला शोधून काढावंच लागेल. काय बडबडताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला? शुद्धीत आहात का? मी पूर्णपणे शुद्धीत आहे, पण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुमची शुद्ध हरपली आणि काय चुकीचं मागतोय मी. माझा अधिकार आहे तोच मागतोय मी. अधिकाराच्या गोष्टी तुम्ही न केलेल्याच बऱ्या, कारण या वाड्यावर तुमचा अजिबात अधिकार नाही. हा वाडा आऊसाहेबांच्या नावावर आहे, माझ्या आईच्या नावावर. आणि आईच्या नावावर असलेल्या प्रत्येक गोष्टीवर मुलाचा तेवढाच अधिकार असतो, नाही का? अनयला आणि मेघदत्तला जसा या वाड्याचा हिस्सा मिळाला तसाच मला पण मिळायला हवा. काही झालं तरी आई आहे माझी ती. अरे वा, फायनली आईची आठवण झाली तर तुम्हाला. इतके दिवस जिचं तोंड पाहायलाही तयार नव्हतात, आज बरी आठवण झाली तिची. जी आई तुमच्यासाठी इतके दिवस तळमळतीये, तिच्याकडे बघायलाही वेळ नव्हता ना तुमच्याकडे, आणि तुम्ही अधिकाराच्या गोष्टी करताय. आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अरे वा. नाही, बरोबर आहे.
तुमचं काहीच चुकत नाहीये इथे. संस्कार कुठे झाले तुमच्यावर चांगले? प्रत्येक गोष्ट बिझनेस म्हणूनच बघता ना तुम्ही. इमोशन्स नाहीच आहेत तुम्हाला. त्यामुळे आईच्या प्रेमापेक्षा तिच्या मालकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष असणार तुमचं. सॉरी, माझंच चुकलं. इनफ रेवा. मला या वाड्यामध्ये हिस्सा हवाय आणि तो मागून मिळत नसेल ना तर कायदेशीरपणे कसा मिळवायचा हे मला चांगलं कळतं. धमकी देताय तुम्ही मला? तसं समजा हवं तर. मला जी गोष्ट हवी असते ती सरळ मार्गाने नाही मिळाली ना तर मी माझ्या पद्धतीने ती काढून घेतो. माझं सत्य जगासमोर आणायला मला वेळ नाही लागणार. आणि समजा असं झालं तर यामध्ये सरनोबतांची जास्त बदनामी होईल. नाही नाही, घाई नका करू. आता लगेच उत्तर द्यावं अशी अपेक्षा नाहीये माझी. टेक युअर टाइम. उद्या सकाळपर्यंत जरी मला सांगितलं ना तरी चालेल. गुड नाईट. आईचा हट्ट आहे समज. जेवणाला नाही म्हणू नये बाळा. कशी झाली जी? अगदी माझ्या आईच्या हातासारखी. काय परिस्थिती आली आमच्यावर. आमचा मुलगा जवळ असूनही आम्हाला त्याला जवळ घेता येत नाही. त्याच्या केसांवरून हात फिरवता येत नाही. देवा, काय चालवलेस तू? एकदाच त्याच्या तोंडून आई अशी हाक ऐकायची आम्हाला. त्याच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवायचा आहे जी. हात फिरवायचाय. आई, मधू, मधू तू मला आई म्हणालास? परत एकदा म्हण बाळा. आई. खूप बरं वाटलं. आज इतक्या वर्षांनी तुझ्या हाताची चव चाखायला मिळाली आई. तेच प्रेम, तीच चव. काही सुद्धा बदललं नाही. आईचं काळीच कधीच बदलत नाही रे. तो पाझर कधीच आटत नाही. मला हे सगळं त्यावेळेला करायला लागलं कारण नाही, काही सुद्धा सांगायची गरज नाही. मला कळलंय. कसलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. आई, तुला अंगाई गाते ही आई. जो जो रे बाळा सुखा सुखी. आईची माया पांघरते मी. तुझ्या उशाशी स्वप्न नवी. मधू, मधू कुठे गेलास बाळा? आई, मी इथं आहे. बघ, मी तुझ्या इतक्या जवळ आलो आणि तू मला भेटायला सुद्धा नाही आली. आई, ये ना, मला भेटायला ये ना. मधू, 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 मधू. कौशल्ये, जा की त्यांना भेटायला. इतक्या वर्षानंतर तुमचा मुलगा तुम्हाला भेटायला आलाय. त्याला भेटायला नको? कशी जाऊ? कुणी आम्हाला पाहिलं तर? तशात जा जशी कुंती कर्णाला भेटायला गेली होती रात्रीच्या अंधारात. पण अनयचं काय? इतरांचं काय? सगळ्यांना कळलं तर? कळू देत की. कधीतरी सगळ्यांना कळणारच आहे की. हो, जा कौशल्ये, जा. तुमच्या जीवाला शांती मिळणार नाही जोवर तुम्ही त्याला पोटाशी धरत नाही. कारण त्याच्या नसामध्ये तुमचं रक्त सळसळतंय. जा, जा कौशल्ये, जा. आपल्या मुलाला भेटायला जा. जा म्हणतो आम्ही. हो, आम्ही जाणार जी. त्याला भेटायला नक्की जाणार.
मला सरनोबतांच्या वाड्यामधला हिस्सा हवाय, माझा हिस्सा. आणि तो मागून मिळत नसेल ना तर कायदेशीरपणे कसा मिळवायचा हे मला चांगलं कळतं. शेवटी विश्वजितने आपलं खरं रूप दाखवलंच. आता हा अधिकाराच्या गोष्टी करतोय. पैशासाठी हा माणूस इतक्या खालच्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. हे सगळं तो आधीच ठरवून आलेला असणार. पण ह्या सगळ्याबद्दल आऊसाहेबांना कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना. त्यांचं किती प्रेम आहे त्याच्यावर. पण त्याला काहीच नाहीये त्याचं. पैशासाठी तो स्वतःच्या आईला बदनाम करायलाही मागे पुढे बघणार नाही. पण मग आता काय करू. विश्वजितला जर वाड्यात हिस्सा दिला नाही तर तो उद्या सगळ्या जगासमोर आऊसाहेबांचं सत्य सांगेल. नाही, हीच वेळ अनयला सगळं खरं खरं सांगायची. पण विश्वजितचं सत्य अनय स्वीकारेल का. त्याला सगळं अचानक कळल्यावर कसा रिॲक्ट होईल तो. आऊसाहेबांबद्दल काय वाटेल त्याला. रेवा, कुठे लक्ष आहे तुझं. थांब जरा. अगं लागेल तुझ्या हाताला, मी बघतो. बाकी आजची पार्टी मस्त रंगली. आऊसाहेब बऱ्या झाल्या ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. कोण कुठला तो विश्वजित अचानक आपल्या घरी आला आणि आऊसाहेबांना बरं करून गेला. असं काय बघतेस. अनय, आऊसाहेबांवर तुझं किती प्रेम आहे. काय बोलतेस तू रेवा. एवढ्या रात्रीचं तुला हे सुचतंय. चल झोपूया चल. अनय सांग, तुझं आऊसाहेबांवर किती प्रेम आहे. शब्दात मांडता येणार नाही आणि आकड्यात मोजता येणार नाही. इतकं प्रेम आहे माझं त्यांच्यावर. मग याच प्रेमात कोणी आपला हिस्सा मागितला तर काय करशील तू. काय तेव्हा चल झोप. रात्र झाली आहे. अनय, याच प्रेमात कोणी आपला हिस्सा मागितला तर काय करशील. देशील तू. काय बडबडतेस रेवा. रेवा, माझ्यापासून काय लपवतेस. रेवा खरं सांग. अनय, मधू सापडलाय. मधू. हो. आऊसाहेब आजारी असताना ज्या मधूचं त्या सतत नाव घेत होत्या ना, तो मधू सापडलाय. हे काय सांगतेस तू. कोण आहे हा मधू आणि आऊसाहेबांचा आणि त्याचा काय संबंध आहे. तो आऊसाहेबांचा मुलगा आहे. लग्न आधीचा मुलगा. काय बडबडतेस रेवा. काही भान आहे की नाही तुला. आणि मी तुला जे काही सांगितलं ते खरं आहे. कोण आहे हा मधू. विश्वजित. 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 आऊसाहेबांचा मधू हा विश्वजितच आहे. मी इतक्या वेळा तुमच्या घरी आलो पण आऊसाहेबांची भेट नाही झाली. मला आशीर्वाद नाही देणार तुम्ही. कशी झाली जी. अगदी माझ्या आईच्या हातासारखी. रेवा, मला आठवतंय लहानपणी आऊसाहेब एकटे असल्या ना की मला मधू म्हणून बोलवायच्या. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की मी मधू नाहीये, मी अनय आहे आणि चिडून पळून जायचो तिकडून.
तेव्हा मी आऊसाहेबांवर उगाच हसायचो का? तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय रेवा. तेव्हा माझा विश्वासच बसला नाही की मधू म्हणून खरंच कोणीतरी असेल ते. पण मधू आहे. पण रेवा, जर विश्वजितच आऊसाहेबांचा मधू असेल ना, तो त्यांना मिळायलाच पाहिजे रेवा. आणि मी तो त्यांना मिळवून देईन. अरे पण लोक काय म्हणतील? लोकांची पर्वा नाहीये मला रेवा. त्यांनी आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी नाही बघितलंय, ते मी बघितलंय. आणि मधू माझ्या प्रेमात भागीदार नाही झालाय. इनफॅक्ट मीच मधूच्या प्रेमात भागीदार झालोय. आऊसाहेबांवर खरा हक्क मधूचा आहे रेवा. अरे तू किती चांगला आहेस रे. आणि तो विश्वजित, त्याला फक्त बिझनेसच कळतो. आईच्या प्रेमात सुद्धा तो बिझनेसच शोधतो. अशा माणसाला तू काय म्हणशील नाही? रेवा अगं, काय बोलतेस तू? बिझनेस काय आहे हे नवीन? विश्वजितनी सरनोबतांच्या वाड्यातला आपला हिस्सा मागितलाय. काय बोलतेस रेवा? विश्वजित असा नाहीये. असंच केलंय त्यांनी अनय. हेच सांगितलंय आणि धमकी दिली आपल्याला. आपण जर असं केलं नाही ना तर सगळ्या जगासमोर तो सत्य सांगेल. काय म्हणशील तू अशा माणसाला? आणि तू आत्ताच्या आत्ता त्या विश्वजितला जाऊन सांग हे सगळं शक्य नाहीये म्हणून. असं शक्य नाहीये अगं. आईच्या गोष्टींवर मुलाचा हक्क असतोच ना. बरोबर आहे विश्वजितचं. आणि काय बडबडतोयस तू? तो आपला हिस्सा मागतो या वाड्यातला. आपण देऊ शकणार आहोत? शक्य आहे का हे सगळं? आणि मेघदत्त भाऊजींचं काय काय सांगणार आहोत आपण त्यांना? कसं समजावणार आहोत? नाही नाही, मी नाही होऊ देणार हे सगळं. आणि त्या मूर्ख माणसामुळे मी आऊसाहेबांची बदनामी नाही होऊ देणार. अगं पण मी कुठे म्हणतोय की मेघदत्त दादाला विचारायचं? त्याचा वाटा मी देणारच नाही त्याला. मी या वाड्यातला माझ्या वाट्याचा हिस्सा देणार आहे त्यांना. आणि त्यासाठी मला कोणालाच काही विचारायची गरज नाही. आणि अरे पण तू रेवा, विश्वजित ना त्यांचा हक्क द्यायलाच लागणार ना. आणि तू नको काळजी करूस. मी याबद्दल कोणालाच काही कळू देणार नाहीये. आणि रेवा, तूही मला वचन दे, आऊसाहेबांना ह्याबद्दल काहीच कळलं नाही पाहिजे. मला वचन दे रेवा.